काही करणार नाही आहे, परंतु निलेशजींचे मी मनापासून आभार मानेन की आपल्या गणरायाच्या पूजेचा आणि आरतीचा मान आपण सर्वांनी मला दिला. गेली मला वाटतं 16 वर्ष ह्या गणरायाची आपण पूजा अर्चा करताय. 16 वर्षापूर्वी जेव्हा स्थापना केली होती या गणरायाची, त्यावेळेस राणे कुटुंबीय आणि कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती. परंतु आज 16 वर्षानंतर आजची परिस्थिती ही इतकी, त्यावेळेला जेवढी टोकाची होती, आता हे प्रेम देखील तितकंच टोकाचं असेल, आता ही आपुलकी देखील तितकीच टोकाची असेल, एवढीच मी गणरायासाठी प्रार्थना केलेली आहे. बाप्पा करतो ते नेहमी चांगलंच करतो, आपल्या भल्यासाठीच करतो. राजकारण हे एका बाजूला, परंतु कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना दिलेची विशेषतः आपण जी आपुलकी मला दिली, मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपण एखाद्या झाडाखाली बसलो असताना कोकणी माणूस त्या झाडाची सावली देखील कधी विसरत नाही. ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या गणरायाच्या चरणी एवढीच आज प्रार्थना करतो, आमच्या कोकणाचा विकास होण्यासाठी आम्हाला दोघांनाही शक्ती देव, सद्बुद्धी देव, एवढीच मी आज गणराया चरणी प्रार्थना केली, दुसरं काही मागितलेलं नाही. आपण अतिशय आत्मीयतेने गणरायाची आपण पूजा करता. आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे, पण नक्कीच म्हणजे आपण म्हटलात की मी तुम्हाला ऊर्जा दिली, पण तसं नाही. उलट आपण सर्वांनी आज मला वेगळी ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे, ती पार पाडत असताना आपल्यासारख्या सहकार्याची जेव्हा ताकद सोबत राहते, तर नक्कीच काम करण्याची अजून ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपण मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रतिष्ठानाच्या सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. निलेशजी आपले पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.